झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 15 मे 2026च्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद लोकसभा शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखपदी सुरज साळुंखे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले नियुक्तीपत्र। धाराशिवचे माजी अप्पर जिल्हाधिकारी व बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक 7 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टाने सुनावली न्यायालयीन 14 दिवसाची कोठडी। आता पाठक साहेबांचा मुक्काम बीडच्या जेलामध्ये। जिल्ह्यात चोरीचे सत्र थांबेना। आज एकूण 5 ठिकाणी मारला चोरट्यांनी एकूण 18,23,000 रुपयाचा डल्ला। विविध ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांचा आहे तपास सुरू। रोहकल तालुका परांडा येथील गावातील भांडणातून मारहाणीच्या भीतीने कृष्णा शिंदे हा युवक साकतच्या तलावात बुडाली असल्याची शक्यता। परांडा पोलिसात मिसिंग झाली दाखल, कारण शिंदे हा 2 दिवसापासून होता गायब। परांडा पोलिसात मिसिंग दाखल झाल्यानंतर MDR पथकाकडूनही केला जात आहे तपास। बेळण तालुका उमरगा येथे 9 मे रोजी दुचाकी स्वारापैकी एकाचा झाला ट्रकची धडक लागून मृत्यू। साथीदाराच्या 13 मे रोजी वैद्यकीय जबाबावरून मुरुम पोलिसांनी केला गुन्हा दाखल। धाराशिव उस्मानाबाद बौद्धनगरमध्ये सर्वे नंबर 760 मध्ये अब्दुल मजीद यांनी 8 प्लॉट धारकांना फसवले। प्लॉट धारकांना चतुर्सीमेप्रमाणे रस्ता आहे म्हणून विकले। प्लॉटला प्रत्यक्ष रस्ताच नाही। जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिल्या फसवणूक केल्याबद्दल तक्रार। जनगणना 2027 अंतर्गत नागरिकांनी समयसूचकता दाखवून सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी तथा गणना प्रधान अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी जनतेला केले आवाहन। धाराशिव अप्पर पोलीस अधीक्षक शाफकत अमाना यांची पुणे CID मध्ये पोलीस अधीक्षकपदी, तर धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बीड येथे कार्यरत असलेले सचिन पांडकर येणार बदलून। रोयबर येथील तालुका धाराशिवचे रहिवासी असलेले तिरुपती काकडे यांची पोलीस अधीक्षक सुरक्षा महामार्ग रायगड येथे झाली बदली। धाराशिव उस्मानाबाद तहसील कार्यालयात महाराजस्व शिबिराच्या नावाखाली पडले ओस। वृद्ध अपंग संजय गांधी वृद्धापकाळ निराधार योजनेतील आधार कार्ड व KYC करिता आलेले लाभार्थी यांची झाली फजिती। तहसील कार्यालयाने ठेवले कुलूप बंद। या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल।